बेलापूर विधानसभेचे अपेक्षित उमेदवार मंगेश आमले आज भव्य शक्ती प्रदर्शन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। सुपर संडे आहे आणि भव्य शक्ती प्रदर्शन या ठिकाणी होते। सर, कशा प्रकारचा लोकांचा रिस्पॉन्स आहे? भव्य शक्ती प्रदर्शन आपल्यातर्फे करण्यात येते। साहेब, मी गेले 10 दिवस विभागवार माझ्या रॅलीज आणि प्रचार फेरी काढत होतो। अगदी सकाळी 8 वाजता साधारणतः माझे कार्यकर्ते माझ्या कार्यालयात जमायचे। 10च्या सुमारास आम्ही प्रचार फेरी काढायचो आणि प्रत्येक संध्याकाळी आम्ही प्रचार रॅलीज काढत होतो। त्याच्यामुळे वाशी, सानपाडा, जुईनगर, सिवूड, नेरूळ, ईस्ट वेस्ट आणि बेलापूर हा पूर्ण मतदारसंघ आणि त्याच्या आसपास असणारी मतदारसंघातील सगळी गावं आम्ही अक्षरशः पिंजून काढली। त्याच्यामुळे माझं किटली हे चिन्ह आणि क्रमांक जो 9 आहे तो घराघरामध्ये पोहोचला। त्याचबरोबर माझ्याविषयी जो प्रेम आहे ते कुठेतरी अधोरेखित होत गेलं। माझ्यावर जो अन्याय झाला होता तो लोकांना कळाला आणि त्या सगळ्यांचे वर म्हणजे महाप्रचार रॅली जी आज वाशीमधून सुरू झालेली आहे आणि ती बेलापूरला संपणार आहे, असा पूर्ण मतदारसंघ आम्ही ह्या प्रचार रॅलीच्या महाप्रचार रॅलीच्या निमित्ताने छेदून काढतोय। प्रचार तर आपल्यातर्फे जोरदार सुरू आहे, मात्र आपला मॅनिफेस्टो अजून आलेला नाहीये, तर कशा प्रकारे ते असणार आहे? लोकांना काय आश्वासन देणार आहेत? त्याच्यात काय असेल? मॅनिफेस्टो मी 2 दिवसापूर्वीच रिलीज केला आणि तो घराघरामध्ये पोहोचलेला आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे की या शहराचं जे रिडेव्हलपमेंट होऊ घातलंय हे रिडेव्हलपमेंट होत असताना कोणत्याही स्वरूपाचा दलालाची इन्व्हॉल्वमेंट असू नये, कोणत्याही बिल्डरने त्या सोसायटीला प्रेशराईज करू नये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोसायटीला स्वयंपूर्ण पुनर्विकास करण्याचा जो अधिकार मिळालेला आहे त्या संदर्भामध्ये प्रशासनाने सोसायटीला मदत करावी, सिंगल विंडो सिस्टीम काढावी, जिथे सोसायटी एक ॲप्लिकेशन करेल आणि त्यांना सगळ्या परवानग्या मिळतील। तो एक विषय आहे। पाणी प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये ह्या शहरामध्ये आव असू नये। पिण्याचं पाणी जर आपल्याला मिळत नसेल पावसाळा झाल्यानंतर तर मग काय? मग तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाळांच्या ज्या वाढलेल्या फीज आहेत त्यांच्यावर कोणताही अंकुश नाही आहे। हे सॅटेलाईट शहर आहे, नवीन दमाचं शहर आहे, तरुणांची संख्या इथे जास्त आहे, तो एक माझा अजेंडा राहणार आहे। चौथा जो मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे ते 25% आसपास युवा वर्ग आहे ज्यांना नोकरीच्या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। MIDC मध्ये कारखाने जाऊन IT पार्क आलेले आहेत आणि ते IT पार्क येत असताना लाखोच्या संख्येने रोजगार उपलब्ध होत आहेत। ते रोजगार याच शहरातील तरुणांना कसे मिळतील म्हणजे त्यांचा ट्रॅव्हलिंग टाईम वाढेल आणि त्याचसोबत त्यांना इथे एक सुखावह जीवन जगायला मिळेल। एअरपोर्ट आलेला आहे आपल्या नवी मुंबई शहरामध्ये, तिथे हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहेत। ते माझ्या तरुणांना कसे मिळतील हा देखील असे अनेक मुद्दे माझ्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेले आहेत। त्याचबरोबर पर्यावरणाचा प्रश्न आहे। हे शहर जे आहे सुंदर आणि आपण ज्याला म्हणतो पर्यटन धारित कसं करायचं या संदर्भात देखील मी माझ्या मॅनिफेस्टोमध्ये लिहिलेलं आहे। महाविकास आघाडीची सभा झाली होती, सुप्रिया सुळे यांनी थेट आपल्यावरती टीका केली होती, माघार घेण्यासाठी आपल्याला फोन केले होते, माघार घेतली नाही, बंडखोरी कायम ठेवली, याबद्दल या टीकेकडे कसे बघता? मी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पक्षाची सेवा केलेली आहे आणि पक्षाच्याच वरिष्ठांनी मला सांगितलं होतं की आपण इथून निवडणुकीची तयारी करा आणि तुम्हाला आम्ही इथून संधी देऊ। त्याच्यामुळे मी निष्ठेने प्रामाणिकपणे पक्षाचं नवीन आलेलं चिन्ह आणि पक्ष घराघरामध्ये आणि मनामनामध्ये पोहोचवला। त्याच्यामुळे मला पूर्ण खात्री होती की मला इथे संधी मिळेल, कारण पक्षाच्या अतिवरिष्ठ नेत्यांकडून मला शब्द देण्यात आला होता। ते करत असताना तुम्ही हेही पाहिलं की पक्ष आणि चिन्ह मी घराघरात पोहोचवल्यामुळे डॉक्टर मंगेश आमले आणि पक्ष हे 1 नंबरला इथे नवी मुंबईमधील बेलापूर मतदारसंघामध्ये पोहोचले। असं सगळं वातावरण निर्मिती होत असताना कोणीतरी येतं आणि ते माझी संधी जी आहे ती चोरून नेतं। ही माझ्या एकट्याची व्यथा नसून ती माझ्या असंख्य आणि हजारोंच्या संख्येने असणाऱ्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना होती। त्याच्यामुळे आम्ही व्यथित झालो, दुःखी झालो। आम्ही एक मेळावा घेतला, त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांशी नेत्यांशी संवाद केला की आपण काय करायचं आणि त्यांनी कौल दिला की आपल्याला लढायचं आहे आणि तो लढाईचा निर्णय आणि कौल घेऊन मी खऱ्या अर्थाने मैदानात उतरलो। त्याच्यामुळे लढणं हा मंगेश आमलेचा एकट्याचा विषय नसून हजारो कार्यकर्त्यांचा माझ्यावर असणारा विश्वास, प्रेम यामुळे मिळालेला कौल आहे आणि तो निर्णय मी त्याच्यामुळे घेतला आणि लढतोय आणि 100% आम्ही जिंकणार आहोत। मला दिलेली संधी चोरली त्यामुळे मी बंडखोरी करत आहे आणि विजयाचा संपूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी मंगेश आमले यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला पाहायला मिळतोय। सिद्धेश म्हात्रे, साम TV, नवी मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.